फोंडा तालुक्यातील बोरी गावात 58 वर्षांच्या व्यक्तीची मानेवर कुऱ्हाडीनं सपासप वार करून हत्या केल्यानं खळबळ माजली आहे। दीपक राया नाईक असं मृत व्यक्तीचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणी त्याचा चुलत पुतण्या साईदीप कुशल नाईक याला अटक केली आहे, तर दुसरा चुलत पुतण्या गौरेश कुशल नाईक याचा शोध सुरू आहे। अगदी क्षुल्लक कारणावरून रविवार 3 मेच्या सायंकाळी 5:45 वाजता बोरीतल्या खाजोर्डा भागात घडलेल्या या रक्तरंजित घटनेचा हा विशेष रिपोर्ट। दीपक हे पारंपरिक मच्छीमारी करत होते, शिवाय त्यांचा जाळीचा माळा देखील आहे। हंगामात ते या जाळीच्या माळा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। दीपक हे आपल्या वडिलोपार्जित घरात कुटुंबासह राहत होते। त्याच घराच्या दुसऱ्या बाजूला त्यांचा चुलत भाऊ राहतो। चुलत भावाला साईदीप आणि गौरेश अशी 2 मुलं आहेत। घराकडे जाण्यासाठी एकच पायवाट आहे। याच पायवाटेवर मानेवर वार करून साईदीप आणि गौरेश यांनी दीपक यांची हत्या केली आहे। रविवारी संध्याकाळी दीपक हे आपल्या घरासमोरील झोपडीत ठेवलेली कौलं घेऊन जात होते, तेव्हाच त्यांच्या चुलत भावाच्या दोन्ही मुलांनी त्यांच्याशी शाब्दिक वाद घालण्यास सुरुवात केली। या वादातून एका संशयितानं मागून धाव घेऊन दीपक यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीनं पहिला वार केला। ते जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली। या घटनेच्या आधी त्यांच्या जाळीच्या मळ्यात ठेवलेल्या केळीच्या गाभ्यावरून वाद झाला होता। त्यांच्यामध्ये दररोज या ना त्या कारणानं भांडणं सुरूच असायची। याच वादाचा शेवट दीपक यांच्या हत्येत झाला। दीपक यांच्याशी वाद सुरू असल्याचा आवाज ऐकून त्यांची बहीण घराबाहेर आली होती। तिच्या समोरच संशयितांनी दीपक यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केला। त्यानंतर या दोघांनी त्यांच्या बहिणीवर देखील वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिनं मोठ्यानं आरडाओरडा केल्यामुळे शेजारील लोक धावत आले। नागरिकांना बघून दोन्ही संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला होता। या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। खुनाची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात पाठवून दिला। त्यानंतर तपासाची चक्र गतिमान करत साईदीप नाईक याला अटक करण्यात आली। त्याचा भाऊ गौरेश अद्याप फरार असून त्याचा शोध जारी आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।